चला अंपास मैदानावरती इंटर व्हायचंय. मॅचला पण सुरुवात करतोय. अंपास तुमच्यासाठी मॅच थांबली आहे. जय पवार सर. जय पवार सर, आपण कुठे असाल? आपण मैदानावरती त्वरित दाखल व्हायचंय. हार्डलक मयूर दादा, प्रतीक दादा आणि टीम मयूर ग्रुप ध्रुविश 11 बदलापूर. चला जेपी सर, वेळ आपल्याकडे कमी आहे ऑलरेडी. जय सर. चला पंच. विक्रमजी शेलार सर ते पण जेवतात. चला राहू दे आता, काय हरकत नाही आहे. मी जातो मग. ढवळेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव. जय हनुमान. ढवळेपाडा वर्सेस राजक्रीडा मंडळ कुळगाव, अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर मॅचची होती या ठिकाणी सुरुवात. ऑनफिल्ड अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. प्रशांत देसाई सर आणि विक्रम शेलार सर. जिंकणारी टीम या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहायचं. मॅडी एकदा मॅचेस अनाऊन्स करून घ्या, कोण कोणासोबत खेळत. ही पहिली मॅच. नेक्स्ट मॅच गावदेवी वसार आणि त्यांच्या विरुद्ध टीम भावाळे बय का. ओके, तर दोन्ही टीम्स रेडी राहा. आपण 3 षटकांचा हा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तर फक्त 3 मॅचच्या ज्या रन्स होत्या, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, त्यासाठी रन्स अँड विकेट्स टॅली केल्या जातील. सेमीफायनल, फायनल या दोन्ही सामन्यातील रन्स मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही, याची सर्व संघांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होंडा शाईन, अतिशय सुंदर अशी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक आहे सुदर्शन. वॉट अ बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल त्या ठिकाणी करण्यात येईल. गोलंदाजाला टप्पा पडल्यानंतर स्लो वन बाउन्सरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. हनुमान ढवळेपाडा एक तगडा संघ. बॉल हवा आहे डाऊन दी बॉल फील्ड. कॅच अ कॉल. ओ कॅच ड्रॉप. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 1 बाद 9 धावा धाव फलकावरात। यातून जिंकणारा संघ या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व काम करेल। यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळणार ती म्हणजेच भावाळे ब आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल टीम गावदेवी वसार। दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आणि दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी रेडी राहायचं। बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल। पहिलं षटक खूप चांगलं होतं। 5 बॉल सुदर्शनचे फक्त धावा आल्या होत्या 3। अंतिम बॉल वरती शेवट तो मात्र गोड केला जशी स्ट्राईक मिळाली फलंदाज भूषण आणि भूषण म्हटलं की सध्याच्या घडीला तारणहार टीम जहनुमान ढवळेपाडाचा। काय खेळला ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये भूषण प्रत्येक मॅच मध्ये एक स्मॉल कॅमिओ त्याच्या बॅट मधनं आलाय। मात्र निर्णायक क्षणाला उपयुक्त खेळी काय असतं ती भूषणनं या स्पर्धेमध्ये दाखवली आहे। वॉट अ बॉल टप्पा पडला नंतर भरधाव वेगानं धावला जणू काही करण अंबाला विश्वजित ठाकूर अंकुर विजय पावले यांसारख्या वेगवान गोलंदाजांनी यावं आणि या लेदर बॉल विकेट वरती एखादा हाफ ट्रॅकर टाकावा अगदी त्याच वेगानं निघून चालला। फलंदाजाच्या नजरेसमोरून यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल। हा फुल टॉस हा खराब आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग कोण करतोय तर वांगणीच्या क्रिकेटचा राजा सध्या खेळतोय आणि त्याच्या अगेन जर तुम्ही या ठिकाणी हा चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय। टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 13 धावा धावफलकावरती। 3 ओव्हरची मॅच हा पहिल्या षटकात 9 आले ते 1 विकेट आली आहे राजक्रीडा मंडळ कुळगाव आणि समोर बदलापूर वांगणी परिसरातील एक नामवंत जहनुमान ढवळेपाडा संघ। पुन्हा एकदा बाउन्सर आता शफल झाले आणि ऑन साइडला हुक केलाय। चालला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेट फॉर अंपायर सिग्नल आणि हा आलाय षटकार। व्हॉट अ ग्रेट शॉट। खरं तर सचिन सुनील या जोडीला ओळखलं जातं। एक तिखट आपटी बार नजरेच्या समोर होता।
आणि त्याला ऑन साईडला भिरकावून दिलं हुक करत असताना. फलंदाजाला लागली आहे धाव्यांची भूक, त्यानं केला बॉलला हुक आणि याला एक कडक क्वालिटी 6. या षटकारानं स्कोर एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळतं. 19 ऑन बोर्ड, 19 धावा फलकावर. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आता महागडं होत चाललं षटक. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस आणि यावेळी देखील गॅप. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. क्रिकेट काय असतं ना, सध्या ते आपला बॅटमधनं दाखवतोय. राजक्रीडा मंडळ कुळगाव मॅचमध्ये सुरुवातीला अगदी एक स्ट्रॉंग झोनमध्ये होती. त्यानंतर आता एक षटकार भूषणच्या बॅटचा, त्यानंतर 2-4-1-6 फलंदाजी करताना सुनीलच्या बॅटमधून आलाय आणि या मॅचमध्ये एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल हे सध्या सांगतीये टीम. ढवळेपाडा आता समोर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन कमी आहे आणि सुदर्शन आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा अजून 6 आणि हा येतोय षटकार. बट 40-45 एक मोठं लक्ष बनेल. हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढलं. हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर लॉंग ऑफ, एक सिंगल मिळाली आहे. 31 षटकं संपली आहेत. मैदानावरती 15.50 या सरासरीनं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागलेत. त्या म्हणजे 31. अजूनही अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 3 षटकांची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम प्रयत्न करेल राजक्रीडा मंडळ कुळगाव अंडर 40 या ठिकाणी थांबवलं जावं, जेणेकरून चेसेबल ते टार्गेट असेल. प्रयत्न करेल टीम ढवळेपाडा कमीत कमी 14 ते 15 धावा आणि जे हनुमान ढवळेपाडा 45+ या ठिकाणी जाऊ दे आणि एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केला जाऊ दे. या सगळ्या चर्चा मैदानावरती जरूर रंगतील. बट म्हटलं जातं ना, क्रिकेट एक असा गेम आहे जो अनप्रेडिक्टेबल आहे. राहुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता, एक हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. सध्या डीकेला सांगतोय की येत्या काळामध्ये कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं. राहुल देखील अतिशय चांगला क्रिकेटर, प्लेस केली तरी 6. हे बाबा बाहेर हळूहळू, आताच बिर्याणी खाऊन झाली आहे, काही घाई नाही आपल्याला. हँडसम अँड डॅशिंग कॉमेंटेटर मॅडी राहुल. बदलापूरच्या क्रिकेटसाठी या सगळ्यांचं देखील एक प्रचंड योगदान असतं. प्रत्येक आयोजकाला एक विशेष सहकार्य म्हणून आवर्जून मेहनत करत असतात. म्हणून तर आज ॲज अ कॉमेंटेटर देखील त्यांच्या नावाचा स्टँड समालोचन कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एक समालोचक म्हणून मग अजून तुम्हाला काय हवं. अंतिम षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जिम्मेदारी या ठिकाणी दिली आहे गोलंदाज तेजस तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आला. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळत. एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, अंतर नाही कापलाय. फटका फसलाय सुनील केवणेचा आणि धक्का लागलाय हा दुसरा टीम हनुमान ढवळेपाडाला. यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. जय जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था जय हनुमान मंडल ऐरंजाड यांच्या वतीनं हे आयोजन भाऊशेठ बोराडे आणि त्यांचा तमाम मित्र परिवार आपल्या भेटीसाठी घेऊन आला. आवर्जून विशेष कौतुक सगळ्या
खरं तर राणे, मेहर, बोराडे, सर्व ग्रामस्थ मंडळ, ऐरनजाड ज्यांनी अप्रतिम साथ या क्रिकेट स्पर्धेला दिली आणि ऐरनजाड गावाचा हा एक मानाचा सन्मानाचा सोहळा, त्याचं नाव नगरसेविका चषक. डीपमध्ये फाईन लेगला बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा वेळ घेतात, त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय 33. आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला समजेल चॅम्पियन कोण. 5 संघ 5 स्टार 5 आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये राजक्रीडा मंडळ कुळगाव, त्यांच्यासमोर जनुमान ढवळेपाडा, यानंतर गावदेवी वसार मलंगडातून, श्री मलंग बेल्टमधनं ही टीम खेळ. त्यांना फाईट करेल टीम ती म्हणजेच भिवंडी आमने लोणाड परिसरातील जे बजरंग भावाळे. बॉल चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय आणि त्यानंतर जनुमान ढोके अशा 5 टीम सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खतरनाक पेअर आहे खरं तर. हे जे यंगस्टर्स आहेत ना टीम ढवळेपाडाचे, ते खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्यामध्ये भूषण आहे, अनिकेत आहे आणि दोन्ही ताबडतोड बॅटर आहेत. जेव्हा जेव्हा डेट ओव्हरमध्ये फिनिशिंग टचची गरज आहे तो आजवर अनिकेत देतला टीम ढवळेपाडाला. वांगणी सर्व परिसरातील एक सर्वाधिक ताकदवर टीम म्हणून ढवळेपाडाकडे पाहिलं जातं. वांगणी, कर्जत, बदलापूरचं क्रिकेट नेहमीच या टीमनं गाजवलं. बॉल तर या बॉलिंग ट्रॅकवरती टप्पा पडलाय, फिरलाय, खूप बाहेर निघाला बॉल आणि हा चेंडू अगदी पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरच्या भूमिकेत विक्रम शेलार. अंपायरचा जॉब देखील इतका खतरनाक आहे. जेवणाचे 2 घास, अर्ध पोट भरलेलं अर्ध रिकामी, आणि ज्यावेळी मॅच सुरू होते तुम्हाला जावंच लागतं आणि ते झालं. विक्रम शेलार डेडिकेशन लेवल ऑफ द क्रिकेट काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण विक्रमदादांना आपल्याला दाखवलं. इथे झेल सुटला, मिस्टेक झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. अजूनही त्या रन स्कोरकार्डवरती नाही आहेत की जिकडे तुम्ही एखादी सिंगल मिस करू शकता, कॅचेस ड्रॉप करू शकता. इथे दोन्ही टीम्सला आहे ना कोणताच आकडा विजयाची गॅरंटी देत नाही. कारण म्हटलं जातं ना, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरटे काय केव्हाही बांधता येईल, नजरेत आयुष्यात स्वप्नात क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ती जिद्द नेहमीच एक क्रिकेटर म्हणून तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, अगदी प्रत्येक विकेट, प्रत्येक 4-6 तुम्हाला सेलिब्रेट करता यायला पाहिजे. त्यासाठी जिंकण्याचा मानस आणि धाडस हे तुमच्यामध्ये असायला हवं. हा फुल टॉस, फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला फिल्डर सुदर्शन अगदी जितका सहज पॉझिटिव्ह अप्रोचनं आले तितकाच इझिली झेल तिकडे सोडलाय आणि मिळालंय अजून एक जीवनदान. आणि धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे 44 44 धावा धावफलकावरती सध्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अंतिम आपण पाहता बॉल या ठिकाणी बाकी आहे पहिल्या डावातील. 44 ऑन दी बोर्ड. या पाहूयात 50 बनतील, 48, 45, 46 की डॉट येईल. ऑन साईडला फटका, गॅप मोठा आणि बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार. आणि हनुमान ढवळेपाडा एक ताकदवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा डाव संपलाय. धावा झालेत 48. वेळ झाली आहे टॉसची. तिकडे आपल्यासोबत जोडले जातील राहुलजी चव्हाण. 49 लक्ष या ठिकाणी उभं झालंय. टॉस केला जाईल गावदेवी वसार वर्सेस जय बजरंग भावाळे ब मध्ये. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स आणि मॅचला प्रत्यक्ष सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलापूरच्या जोवेली गावचा एक पहाडी आणि बुलंद आवाजाचे मालक महेश दादुळे. या माडी स्वागत आहे आपलं. भावळ्याचे कॅप्टन पोचलेत. शुभम मुसळे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल. मॅडी सर, कॉइन तुमच्याकडे आहे का?
टॉस आम्ही संपन्न करतोय. शुभमजी मुसळे याच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल. आज कॅप्टन मिहीर आहेत. मिहीरच्या साथीनं चिंट्या. 3 ओव्हरची मॅच. हेमागीताई आणि बंटीदादा अशा नाण्याच्या 2 बाजू. बंटीदादा कॉल केलाय. टॉस जिंकला टीम भावाळे संघाने निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. लक्षात असू द्या, जो सामना चालू आहे त्यातून जो संघ जिंकणार तो संघ ढोके संघाच्या अगेन्स्ट खेळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल 2 असेल. ही सेमीफायनल फर्स्ट चालू आहे. सेमीफायनल 1 खरं तर वसार आणि भावाळे यांच्यामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर सेमीफायनल 2 ढवलेपाडा संघ जिंकला किंवा कुळगाव संघ जिंकला तो फाईट करेल ढोकेसोबत. आणि त्यानंतर लक्षात असू द्या, वसार आणि भावाळे यातून जो संघ जिंकणार आहे तो थेट जाईल फायनलसाठी. याची आपण नोंद घ्यायची. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद ओमकारजी शेट्टी सर. 48 धावा बनल्या गेल्यात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत क्रिकेटच्या या अद्भुत खेळामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नगरसेविका चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 48 बनल्या गेल्यात, जिथे जय हनुमान ढवळेपाडा संघाने केली प्रथम बॅटिंग आणि आता 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. अत्यंत सुंदर माहिती पोहोचवली आहे. जो संघ या मॅचमधून जिंकेल तो मात्र जय हनुमान ढोके संघासोबत सेकंड सेमीफायनल खेळणार आहे. आणि नुकताच पहिल्या सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तो एका बाजूला गावदेवी वसार आणि विधी 11 जय बजरंग भावाळे ब या 2 टीममध्ये हे लक्षात असू द्या. आणि या मॅच मधून जो संघ पराभूत होणार आहे तो 5व्या क्रमांकाच्या टायटलसाठी या ठिकाणी असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. हा फॉर्मॅट सध्या आमच्या सर्व ऑफिशियल टीमच्या वतीनं देण्यात आलं, आयोजकांच्या वतीनं देण्यात आलंय. हे आपण मॅचला लगेच सुरुवात करू. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. सचिन केवणे, वांगणी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत. याच दरम्यान मच्छिंद्रजी गायकर यांचं आगमन झाले. मॅम फ्रॉम दापिवली, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. मॅडी सर, हा फार कमी वेळेमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा समालोचन क्षेत्रामध्ये उमटवला ते आमचे अत्यंत जवळचे मित्र. पहिला बॉल सचिनसाठी आणि खरं तर आपण पाहतो सुदर्शनसाठी गोलंदाज गणेश जाधव आले. खरं तर असं म्हटलं होतं की पहिले षटक सचिन केवणेच्या खांद्यावरती देण्यात येईल नेहमीप्रमाणे, परंतु आता गणेशला पुढे प्रमोट करण्यात आलं. ढवळेपाडा संघामध्ये अगदी या सीझन मध्ये थोडासा बदलाव, चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. 2025-26चं सीझन खरं तर गणेश गाजवतोय. पहिले षटक आउटसाइड ऑफ स्टंप, बाईट बॉल, ओ इनसाइड आउट, वर स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय सुदर्शन जाधवच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. वाईड आला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो फुल्लर लेनचा बॉल टाकण्यात आला. बरोबर हाफ वाली होता आणि त्याला उचलण्यात आलाय. अप्रतिम स्ट्रोक सजवण्यात आला एक्स्ट्रा कव्हरला. ओ यावेळेस वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न. सुदर्शनला माहिती आहे विकेट फार महत्वाची आहे, थांबणं गरजेचं आहे कारण सामना तितकाच महत्वाचा आहे. जर जिंकलो तर मात्र उपांत्य फेरी गाठता येईल आणि जर पराभूत झालं तर या स्पर्धेच्या 5व्या क्रमांकावरती आपल्याला थांबावं लागणार आहे. गोलंदाज गणेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. मेरिट नुसार हे देखील षटक हाताळलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं P1 मध्ये आपण राहतोय आणि या P1 मध्ये सध्या आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 5. वेदांत परडोळे आम्हाला माहिती देतात इतम भूत 49चं टार्गेट या मॅच मध्ये सेट आहे. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचलेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. 1 बाउन्स, चेंडू फरार, सीमा पार. धावा मिळतील 4.
मेहेर आणि शुभम मुसळे आणि कल्पेश मोगे खरं तर ही त्रिमूर्ती आहे या मॅचचा आनंद घेते. काही चर्चा स्पर्धेविषयी त्यांच्या चालू आहेत. कल्पेश मोगे खरं तर आपण पाहतोय अगदी या संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेता प्रत्येक प्रेक्षकाची ती चर्चा करत असतात प्रेक्षकासोबत की नक्की या स्पर्धेमध्ये काही कमी तर राहिलं नाही ना. चार धावा धाव फलकामध्ये आल्यानंतर आपण पाहतोय संघ पुढे गेला आणि आता स्कोर कार्ड वरती 9 धावा. एक मिनिट आपण चर्चा करू नका. प्रिव्हियस ओव्हर आपण बघणार आहोत. या थोडस मागे जाऊ प्रशांत, हरकत नाही. काही गोष्टीची पडताळणी होईल. ठीक आहे, डगआउट मध्ये बसा. पहिला बॉल अंपायर्स वाईट देण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. एक चेंडू बॅलन्स असेल. मॅन्युअली स्कोरर आणि खरं तर आमचे ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर देखील माहिती देतात. दोघे अचूक आहेत, हरकत नाही. चुका या माणसांकडूनच होतात. हा शेवटचा बॉल बॅलन्स असणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. गणेश जाधव स्ट्रायकिंगला सुदर्शन. शेवटचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि जे प्रिडिक्शन केले खरं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा पार, लॉंग ऑफला खणखणीत षटकार. शतरक्षक आपण पाहिलं तर अप्रतिम प्रयत्न त्याने केले, परंतु अगदी हाताला ब्रश होऊन हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. 12 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रति षटकामागे अजूनही 17ची सरासरी गाठावी लागणार आहे. ती राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला या मॅच मध्ये. जीवन केवडे सध्या आपण पाहतो समोर पेट्रोलिंग करतायत लॉंग ऑनच्या दिशेने. काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनला गणेश जाधवला पाहतात. बेड विकेटला भूषण बैकर आहेत. चांगली बीब रचना तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या ऑन साईडला आपण पाहतोय सीमारेषी लगत पेट्रोलिंग करत असताना, कारण धावा वाचवायचा प्रयत्न त्याने करावा लागणार आहे या मॅच मध्ये. जर आपल्याला उपांत्य फेरी गाठायची आहे तर हा सामना फार महत्वाचा आहे या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 12 बॉल 34 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला सिद्धेश. अटॅकिंग क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये कामा लागेल. अगदी आपण पाहतो प्रचंड 12 देखील या कळपट्टीवरती. पहिलाच बॉल जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाराच्या लाटांवरती स्वार होत पहिला सिद्धेश राऊतचा धमाका. सचिन केवणेचं देखील केले भव्य स्वागत. बॉल सीमा पार, षटकार. रडार मध्ये आपल्याला पाहायला मिळाला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. आणि आता चेंडूने केली वाऱ्याच्या लाटांवरती हवाई सफर. खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वारा आहे. त्याचा ऍडव्हान्टेज जरूर बॅटरला मिळणार आहे या एंड कडून.
आणि आता गोलंदाज जितक्या वेगाने चेंडू टाकला जातोय तितक्याच वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सिद्धेश राऊत करतात मैदानाच्या आत. संघाची धाबत संख्या 6 ने फ्लाय होईल. 21 धाबा धाव फलकावरती आहेत. सचिन राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. कॉट बिहाइंडची अपील तुम्ही स्क्वेअर लीग पंचांकडे करू शकणार नाही आहेत, तुम्हाला मुख्य पंचांकडे जावं लागेल. खरं तर आपण पाहतो पडल्यानंतर काही एक संपर्क नाही आहे, सरळ चेंडू डॉट टी रक्षकाच्या हातामध्ये चाललेला आहे. सचिन सुनील यांच्या नावाने ओळखला जाणारा संघ जयनुमान ढुबेपाडा. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश राऊत, सुदर्शन जाधव, अमित डांगरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद, झेल बादच्या रूपानं, परंतु DRS तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या आपण जाऊया वॉर रूम मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे प्रशांत पोके आणि तिसरे पंच विक्रमजी शेलार सर. चला आपण जो काही निर्णय असेल तो लगेचच आमच्या ऑफिशियल मैदानाच्या आत पोहोचवतील, यात तेळ मात्र शंका नाहीये, कारण अगदी 5 दिवस अप्रतिम कामगिरी JP पॅनलने केलेली आहे. सर्व पंचांचा ऑफिशियलचा विशेष कौतुक केलं पाहिजे आयोजकांच्या वतीनं. कदाचित परफेक्टली हा चेंडू किती उंचीचा आहे आणि कसा लँड होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. एस इट इज फेअर बॉल. फलंदाज होईल बाद. धक्का लागेल टीम राज क्रीडा मंडळ आई गावदेवी कुळगाव टीमला. नंतर सचिनने केलेलं कमबॅक डॉट बॉल आणि आता अक्षरशः हा फटका खेळण्यासाठी सिद्धेश राऊतला त्यांनी भाग पाडलेले. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला अभिषेक मैदानावरती आलाय आणि त्याच्याही बॅट मधून आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल चाललाय सरळ सीमा पार. धावा मिळतील एकंदरीत 6. टीम गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला आलेला हा दर्जेदार षटकार. सत्राची सरासरी गाठायची आहे. 12 बॉल 34 या मागचं होतं टीम कुळगाव संघासाठी, परंतु सचिन काय गोलंदाजी करतात. 1 तेरी तो 1 मेरी अशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत पाहायला मिळते. 2 सेमीफायनल 2 उपांत्य फेरीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर ग्रँड फिनाले नगरसेविका चषक. या चषकावरती नाव कोणता संघ कोरेल याचं उत्तर आपल्याला जरूर मिळेल आज संध्याकाळच्या सत्रात. अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धाव फलक वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29 धावा आणि विजयासाठी 6 बॉल 20 धावांची गरज. सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला टीम जयनुमान ढुबेपाडा संघाला जिंकायची जरूर, परंतु राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला हार नाहीये मंजूर.
6 बॉल 20 धावांसाठी अतुनात प्रयत्न केले जातील या मॅच मध्ये. कोणता असा गोलंदाज आहे जो मात्र ढवळेपाडा संघाला या धाबा वाचून देईल असा प्रश्न आता पडलेला आहे. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग ढवळेपाडा टीमची झालेली आहे. रविदादा वायले आणि मिहीर देखील तुम्ही पाहू शकता. खरं तर हे उद्याचं भविष्य रविदादा आणि त्यांच्या तालमीत नक्कीच हा खेळाडू घडेल यात शंका नाही आहे. जणू काही रविदादा वायले यांची झेरॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल तशीच प्रतिकृती आहे. मिहीर वायले 6 बॉल 20 धावांची गरज आहे आणि आता आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज अक्षय वरती जबाबदारी दिलेली आहे. क्रिकेटमध्ये जबाबदारी ढकलणं फार सोपं आहे पण तो जबाबदारी स्वीकारणं फार कठीण आहे आणि कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच मिळत असतो. खरं तर बेस्ट ऍक्टर बनायचं असेल तर या धावा 6 बॉलमध्ये 20 धावा वाचवाव्याच लागणार आहेत. या आपण लगेच जाऊया. गोलंदाज अक्षय आणि स्ट्रायकेंडला सुदर्शन ज्याने आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये आपल्या कुळगाव संघासाठी सुदर्शन चक्र फिरवलंय असं बॅटर सध्या स्ट्रायकेंडला आहे. पहिला बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये उपस्थित आहे. थोडेसे फंबल चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु आता तो निसटलाय. जाळं फाटकं निघालंय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे कदाचित 1 ते 2 धावा होणं मुश्किल होत्या तिथे मिळतील टीम कुळगाव संघाला धावा 4 म्हणजे दैव बलवंतर म्हणावं लागेल. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचं 6 बॉल 20 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. या सन्मान सागर शेठ मात्रे वसार यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपली या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज गावदेवी वसार संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर म्हटल्यानंतर बदलापूरची ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या शहराला लाभलेला आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित सुदर्शन या ठिकाणी आपण पाहतो होईल बाद. चिडिया छिप गई खेत में आणि एक मोठी विकेट या मॅचची प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकाराला. ऑन साइडला पहिला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जीवन नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. अक्षयला मिळतीये दुसरी सफलता. 3 बॉल 16ची गरज. ड्रॉच्या माध्यमातून हा संघ ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो मात्र थेट दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये जाईल. आज हनुमान ढोके संघ सज्ज. विशाल सारखा एका विस्फोटक आणि घातक बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक्झॅक्टली घडलं काय म्हणजे शॉट मध्ये आपण पाहतो डॉट बॉल आणि आता जबळ जबळ या ठिकाणी या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना जन्मा ढवळेपाडा संघाला आपण पाहतोय. 6 बॉल 20 धावांची गरज असताना पहिला बॉल नशिबाचा चौकार बळाला होता टीम कुळगाव संघाला.
तिथून असं वाटलं होतं की नशीब फोफावलेत, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक अक्षयने अप्रतिम सुदर्शनला बाद केलं. त्यानंतर तेजस मेहरला देखील परतीचा रस्ता दाखवला. असं गोलंदाज आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. अखो टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला उडवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. 1-2 बाउन्स. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला. जय पवार सर आम्हाला या ठिकाणी सूचना करतात. खरं तर षटकार आहे. एक्झॅक्टली हा टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा चेंडू पडलेला, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 6. पण तो औपचारिकता शिल्लक आहे. सामना थोडासा आता दूर गेला. मी तर म्हणेन कुळगाव टीमच्या बाजूनं जर आपण पाहिलं तर आता सामना राहिलेला नाहीये, परंतु एखादा चमत्कारच क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शेवट राहिलाय गोलंदाजाच्या दाबावरती आणि टीम जय हनुमान ढवळेपाडा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. या आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच देऊ, कारण पहिली सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर एका बाजूला विधी 11 जय बजरंग भावाळे ब आणि त्याला फाईट करेल गावदेवी वसार. या 2 टीम मध्ये टॉस संपन्न झालेला आहे. लगेचच मॅचला सुरुवात होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील केवणे